शांत बसा। भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा। गेले अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम केलेले, काँग्रेसला विजय मिळवून दिलेले 3 वेळेचे विधानसभा सदस्य, ज्यांनी जालना जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे पाळेमुळे रोवले, नगरपालिकेपासून तर जिल्हा परिषद, नगरपालिका आणि विधानसभेमध्ये एकमेव जालना जिल्ह्यामध्ये नेता जर त्यावेळेस कोणी असेल तर ते कैलास गोरंट्याल हे आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत। आम्ही त्यांचं स्वागत करतो। आपल्याला सगळ्याला माहिती आहे की या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र भाई मोदी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर ते खुश आहेत। त्यांना काम करण्याची पद्धत मान्य आहे। भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा आहे तीही त्यांना मान्य आहे। खरं तर त्यांचं जे कुटुंब आहे हे पूर्वीचंच जनसंघापासून भारतीय जनता पार्टीचं कुटुंब होतं। कैलास गोरंट्यालनी सुद्धा एबीपीचं काम केलं होतं। त्यांचे काका व्यंकटजी गोरंट्याल हे जालना नगरपालिकेमध्ये जनसंघाचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। अशा एक कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतो। जी भारतीय जनता पार्टीची विचारधारा आहे, भारतीय जनता पार्टीचं ध्येय धोरण आहे, हे ध्येय धोरण त्यांना मान्य आहे। आत्ताच आपण बघितलं असेल की ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरामध्ये जे वातावरण तयार झालं आणि मोदीजीवर देशातल्या आणि जगातल्या सर्व देशांनी जो विश्वास दाखवला, त्या युद्धानंतर जे काही जनतेमध्ये परिणाम झाला तोच परिणाम आज कैलास गोरंट्याल यांच्यामध्ये सुद्धा दिसून येतो। मला असं वाटतं की ते येण्यानं भारतीय जनता पार्टी केवळ जालनाच नाही तर मराठवाड्यामध्ये सुद्धा त्यांच्या या प्रवेशाचा फायदा हा भारतीय जनता पार्टीने सुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही। आज कैलास गोरंट्याल आले, त्यांचे सर्व कार्यकर्ते आले आणि पुढच्या काळात अजूनही काही कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत। आज त्यांचा या ठिकाणी प्रवेश आहे। आम्ही सर्वजण त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून भाजपने मला असं वाटतं की केवळ निवडणूक हा मुद्दा नाही तर सध्या देशामध्ये जे वातावरण आहे, या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचं सरकार जे काम करतंय त्या कामाचा हा परिणाम आहे। आणि अर्थातच भविष्यामध्ये म्हणजे पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका आहे। या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीला त्यांच्या येण्याचा फायदा होणार आहे। मला असं वाटतं की कायद्याप्रमाणे जो निकाल कोर्टाला देणं शक्य होता तो निकाल या ठिकाणी कोर्टाने दिलेला आहे। त्याला अन्य कोणत्या मुद्द्याशी जोडण्याचं काही कारण नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।